दरम्यान महायुतीची आज पत्रकार परिषद पार पडली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे नेते राहुल शेवाळ यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची नावे घोषित केली। यासोबत तिन्ही पक्षातील बंडखोरांना अर्ज मागे घेण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत। काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून, नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत अशी त्यांना विनंती आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये पार्टीसुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक येणारी महामंडळ असतील किंवा समित्या आहेत यामध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या याही संदर्भातला निर्णय हा कालच्या बैठकीमध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांनी घेतला आहे। आपण एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि माझी मतदारांना सुद्धा विनंती आहे की त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या पहिल्या पसंतीचं जे मतदान आहे हे पहिल्या पसंतीचं मतदान त्या ठिकाणच्या असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला देणं हे पार्टीला आणि महायुतीला सुद्धा अपेक्षित आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।